बाळासाहेब उर्फ बुद्धिवंत सुभाषराव सांगवे यांना खरोसा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी, ग्रामस्थांकडून मागणी। खरोसा भूमीचे संत सद्गुरू कैलासवासी बुद्धिवंतराव मल्लाप्पा सांगवे यांनी आपले संपूर्ण जीवन निस्वार्थ भावनेने पारमार्थिक क्षेत्रात समर्पित करून भागवत धर्माचा ध्वज उभारला। त्यांची तिसरी पिढी परमार्थिक सेवा मोठ्या श्रद्धेने जोपासत आहे। महाराजांचे नातू बाळासाहेब उर्फ बुद्धिवंत सुभाषराव सांगवे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे औसा तालुका कार्याध्यक्ष म्हणून माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे यांच्या सहवासात राहून सामाजिक आणि धार्मिक उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर झाल्याने सर्वच पक्ष आपले निरीक्षक पाठवून योग्य उमेदवाराची चाचपणी घेत आहेत। खरोसा येथील सांगवे परिवार हा खूप मोठा असून बाळासाहेब सुभाषराव सांगवे हे सर्व बाजूने सक्षम असल्याने त्यांना खरोसा गटातून उमेदवारी मिळावी असे अनेकांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या, तर त्यात काहींनी सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवावी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या संदर्भात सांगवे यांना विचारला असता त्यांनी एकतर्फी उत्तर न देता प्रसंग पाहून योग्य वेळी योग्य निर्णय सर्वानुमते घेतला जाईल अशा भावना व्यक्त केल्या। जिल्हा परिषद खरोसा गटात खरोसा, शिवणी, शिवणीवाडी, रामेगाव, आनंदवाडी, जावळी, येळवट, वाणीवाडी, पारधेवाडी, कार्ला, कुमठा, कुमठातांडा, मोगरा, तांबरवाडी, राजेवाडी, नवरेकिनी, रामवाडी असे 18 गावे येतात। या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कार्यानिमित्त सांगवे यांचा चांगला संबंध आलेला आहे। ते आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। त्यामुळे बाळासाहेब सांगवे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकातून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे। यावेळी बाळासाहेब सांगवे धाराशिव वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद खरोसा सर्कलमधून पक्षाने उमेदवारी देऊन संधी दिल्यास व जनतेने मतरूपी आशीर्वाद दिला तर खरोसा सर्कलमधील सर्व गावातील विविध समस्या, प्रश्न सोडवून विकास कामे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन। त्यामुळे मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं।